नमस्कार. आपण ज्या समाजात राहतो ना तो काही नियमांवर काही मूल्यांवर चालतो. असं समजा की हे एक अदृश्य पुस्तक आहे जे आपल्याला एकत्र कसं राहायचं हे शिकवतं. चला तर मग आज आपण याच पुस्तकातली काही इंटरेस्टिंग पानं उलटून बघूया. बरं, कधी विचार केलाय का की आपण सगळे मिळून निर्णय कसे घेतो? म्हणजे बघा, घरात सुट्टीला कुठे जायचं इथपासून ते देशासाठी मोठे मोठे कायदे बनवण्यापर्यंत या सगळ्याच्या मागे काहीतरी समान धागा नक्कीच असणार, नाही का? आज आपण तोच धागा शोधायचा प्रयत्न करणार आहोत. तर या पुस्तकात आज आपण 4 महत्त्वाचे धडे पाहणार आहोत. पहिला आहे सहभाग, म्हणजे प्रत्येकाचा आवाज किती महत्त्वाचा आहे. दुसरा आहे प्रामाणिकपणा, तिसरा सहिष्णुता आणि सहकार्य, आणि चौथा म्हणजे समानतेवर आधारित समाजाची निर्मिती. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या चॅप्टरपासून. हा आहे सहभागाबद्दल. प्रत्येकाचा आवाज महत्त्वाचा आहे आणि गंमत म्हणजे याची सुरुवात आपल्या घरापासूनच होते, जिथे आपण एकत्र निर्णय घ्यायला शिकतो. आता बघा ना, घरातच प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. कोणाला वाटतं चला डोंगरावर जाऊया, तर कोणाला समुद्रावर जायचं असतं. मग अशा वेळी काय होतं? चर्चा होते, प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं जातं. आणि खरं सांगायचं तर हाच लोकशाही सहभागाचा अगदी पहिला धडा आहे. पण हा सहभाग इतका महत्त्वाचा का असतो? सगळ्यात पहिला म्हणजे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी मिळते. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या बाजू समजतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपलं ऐकून घेतलं जातं तेव्हा आपल्याला आदर मिळतो. आपल्या मताला किंमत आहे असं वाटतं. साहजिकच यामुळे आपली नाती आणखी घट्ट होतात. ओके, आता वळूया आपल्या दुसऱ्या धड्याकडे. तो आहे प्रामाणिकपणाचा मार्ग. हा एक असा गुण आहे ना, जो फक्त आपल्यापुरता मर्यादित नाहीये. तो आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही आयुष्यात खूप म्हणजे खूप महत्त्वाचा ठरतो. हे बघा, इथे 2 रस्ते दिसतायत. एक आहे प्रामाणिकपणाचा. तो आपल्याला विश्वास आणि आत्मविश्वास देतो आणि त्यामुळे सार्वजनिक सेवा पण सुधारतात. आणि दुसरा रस्ता आहे अप्रामाणिकपणाचा. त्याने काय होतं? चुका होतात, आदर कमी होतो आणि अशी व्यवस्था तयार होते ज्यात कोणाचाच फायदा होत नाही. निवड तर आपल्यालाच करायची आहे. आता वैयक्तिक प्रामाणिकपणा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आफरीनचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. तिला एक पेन्सिल बॉक्स सापडला आणि तिने तो प्रामाणिकपणे ज्याचा होता त्याला परत केला. ही छोटीशी गोष्ट तिची सचोटी दाखवते. हाच तर प्रामाणिकपणाचा खरा पाया आहे. आणि जेव्हा हाच प्रामाणिकपणा आपण सार्वजनिक आयुष्यात दाखवतो तेव्हा त्याचे परिणाम खूप मोठे असतात. उदाहरणार्थ, बसचं तिकीट न काढता प्रवास न करणं. ही अगदी छोटी गोष्ट वाटते, पण यामुळे आपण सगळ्यांसाठी सेवा सुधारण्यास मदत करतो. अख्खी सिस्टीम यामुळे मजबूत होते. प्रामाणिकपणाचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. आठवतंय का? 2011च्या क्रिकेट मॅचमध्ये अंपायरने त्याला नॉट आऊट दिलं होतं, पण त्याला माहीत होतं की तो आऊट आहे आणि तो काहीही न बोलता मैदानाबाहेर निघून गेला. हेच तर आहे प्रामाणिकपणाचं सर्वोत्तम उदाहरण, खरी सचोटी. चला आता पुढच्या चॅप्टरकडे जाऊया. 3रा अध्याय. हा आपल्याला शिकवतो की मतभेद असले तरी एकमेकांचा आदर कसा करायचा आणि एकत्र मिळून काम कसं करायचं. हा धडा आहे सहिष्णुता आणि सहकार्याबद्दल. सहकार्य म्हणजे काय हे समजून घ्यायला टीम स्पोर्ट्सपेक्षा चांगलं उदाहरण नाही. जसं क्रिकेट किंवा फुटबॉलमध्ये सगळे खेळाडू एकत्र खेळतात तेव्हाच टीम जिंकते, बरोबर? तसंच समाजातही आहे. एकत्र काम केलं तर आपण अशी ध्येय गाठू शकतो जे एकट्याने कधीच शक्य नाहीत. आणि एकत्र काम करण्यासाठी म्हणजे सहकार्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजे काय? सोपं आहे. आपल्यापेक्षा वेगळी मतं, वेगळे विचार, वेगळ्या श्रद्धा यांचा आदर करणं. भलेही आपण त्यांच्याशी सहमत नसू, पण त्यांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आपण पाहिलं तर आपला समाज किती विविधतेने भरलेला आहे. वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा, श्रद्धा, भाषा, कितीतरी गोष्टी. ही सगळी विविधता एकत्र कशी नांदते? तर सहिष्णुतेमुळे. आणि खरं तर याच विविधतेमुळे आपलं सामाजिक आयुष्य जास्त रंगीबेरंगी आणि समृद्ध होतं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या या पुस्तकाच्या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या अध्यायाकडे. तो आहे एका समान समाजाच्या निर्मितीबद्दल. एक असा समाज जिथे स्त्री-पुरुष समानता हा एक मूलभूत विचार आहे. स्त्री-पुरुष समानता म्हणजे नेमकं काय? तर मुलगा आणि मुलगी किंवा पुरुष आणि स्त्री यांना समान मानणं, त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करणं. अगदी सरळ आणि सोपं. पण ही समानता फक्त बोलण्यापुरती नाही. प्रत्यक्षात याचा अर्थ काय? याचा अर्थ अन्न, वस्त्र, घर, आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गोष्टी सगळ्यांना समान मिळाल्या पाहिजेत. शिक्षण आणि पुढे जाण्याच्या संधी या सगळ्यांमध्ये समानता असायलाच हवी. तेव्हाच खऱ्या अर्थाने समानता येईल. तर मग
या आपल्या मूल्यांच्या पुस्तकातून आपण काय शिकलो? 4 महत्वाचे धडे. 1. प्रत्येक निर्णयात सहभागी व्हा. 2. वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रामाणिक रहा. 3. सहिष्णुता आणि सहकार्याने एकोपा वाढवा. आणि 4. हे नेहमी लक्षात ठेवा की पुरुष आणि स्त्रिया समान आहेत. जाता जाता एक प्रश्न. आज आपण जी मूल्य पाहिली त्यापैकी असं कोणतं एक मूल्य आहे जे आजच्या दिवसाला दिशा देईल? असं कोणतं मूल्य आहे जे आपण आज आपल्या वागण्यातून जपण्याचा प्रयत्न करू शकतो? नक्की विचार करा.